श्रोतेहो, आपण ऐकत आहात 89.6 अर्थात हिंदवी रेडिओ. आता प्रसारित करीत आहोत जागतिक कविता दिनानिमित्त हिंदवी रेडिओ 89.6 ची विशेष प्रस्तुती असलेला कार्यक्रम काव्यरंग. सादरकर्त्या आहेत चौघीजणी काव्य ग्रुप साताराच्या सदस्या डॉक्टर आदिती काळमे, सौ शुभांगी दळवी, सौ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर. तेव्हा ऐकूयात काव्यरंग. सविता, अगं आहेस का ग घरी? अरे वा, ये 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 शुभांगी ये. हॅलो सविता. अरे वा, आदिती पण का? या 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 मी पण. अरे वा, शुभांगी, एकत्र आलात का तिघी? या एकदम सरप्राईज असतो, अचानक बोलवलंस. हो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. या. पण आम्हाला अंदाज आहे बर का की आज कविता दिन आहे, त्यामुळे काहीतरी खास नियोजन असणार. अगदी बरोबर ओळखलंस तू. आज कविता दिन आहे. आपल्या चौघींना एकत्र जोडून ठेवणारा धागाच कवितेचा आहे. अगदी बरोबर. आणि आपलं हे कवितांवरचं प्रेम, आणि आपण वेगवेगळे कार्यक्रम कवितांचे सादर करतो, आणि आपल्याला सगळ्यांनाच कविता वाचन करायला सुद्धा आवडतं. आणि म्हणूनच म्हटलं की आज आंतरराष्ट्रीय कविता दिन आहे, तर या निमित्तानं आपण आपल्या पद्धतीनं आपल्या कविता वाचून हा दिवस का नाही साजरा करायचा? ही आयडिया खूप छान आहे. इतर वेळी आपण कार्यक्रमाच्या निमित्तानं इतर साहित्यिकांच्या कविता सादर करत असतो. आज आपण आपल्या कविता सादर करण्याचा आनंद मिळवूया. अगदी बरोबर. एवढ्या उन्हातून आल्यानंतर सरबत चहा काही मिळेल का? आहे खूप छान असं वाळा घालून केलेलं, सब्जा घालून केलेलं सरबत आहे. तर तुम्ही बसा, सुरुवात करूयात आपण. मी सरबत घेऊन आलेच. बरं, माझी एक शब्द नावाची कविता आहे, आणि आपल्या कवितेचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा म्हणजे शब्द असं आहे. तर तुम्हाला ऐकायला आवडेलच. नक्की अगदी. ऐका. शब्द शब्द शब्दांचीच रूपे, शब्द शब्दांचीच अपरूपे, शब्द शब्दांनीच बांधावे, शब्द शब्दांनीच सांधावे, शब्द शब्दांनीच गुंफावे, शब्द मालेतही त्याला, शब्द शब्दांनीच पेटतात अंतरीतल्या ज्वाला, शब्द शब्दांच्या जाणी वेतले, शब्द शब्दांच्या नेणी वेतले, शब्द शब्दांच्या आल्याड, शब्द शब्दांच्या पल्याड, शब्द होती अमृतधार, कधी करीती घाव होऊनी कट्यार, शब्द गंधित होऊनी येती, शब्द रंजित होऊनी येती, माऊलीच्या ताण्यासाठी शब्द अंगाई होऊनी गाती. किती छान. शब्द आले, शब्द गेले, शब्द वळाले पळाले, शब्द आले, शब्द गेले, शब्द वळाले पळाले, मूक भाषा मूक शब्द कुणा का कधी कळाले, मिळाले मिळाले शब्द शब्दांना मिळाले, मिळाले मिळाले शब्द शब्दांना मिळाले, हासत गात नाचत डोलत एक गीत होऊनी गेले, गायले गायले गीत सुरात गायले, गायले गायले गीत सुरात गायले, गाणाऱ्या गळ्यात शब्द अमृतात न्हाले, शब्द राधा शब्द माधव, शब्द राधा शब्द माधव, शब्द अंतरीची तळमळ, शब्द ईश शब्द ईश्वरी, शब्द अदृश्याचा खेळ, शब्द चाहूल त्याची, शब्द पाऊले होती, शब्द चाहूल त्याची, शब्द पाऊले होती, शब्द बासरीच्या सुरांतुनी अंतर्यामी विसावती, शब्द बासरीच्या सुरांतुनी अंतर्यामी विसावती. किती छान. मला वाटतं सविता, हिची जशी शब्दांची वेगवेगळ्या रूपांची ही कविता आपण ऐकली, तशीच वेगवेगळे काव्य प्रकार एकत्रित गुंपलेली तुझी एक कविता आहे. हो हो, ती ऐकूया आपण. अगदी अगदी. म्हणजे ही जसं म्हणाली की शब्द म्हणजे अंगाई, तर आपल्याला लहानपणापासूनच कवितांची ओळख झालेली असते. जेव्हा आपण पाळण्यात असतो, आपल्याला काही कळतही नसतं, त्यावेळी आई आपल्याला अंगाई गाते, मग चिवकाऊचा घास भरवते, नाचरे मोरा, अशी आपली कवितांची ओळख होते. आणि मग कवितांचे जे वेगवेगळे प्रकार आहेत ते मी एकाच ठिकाणी शब्दबद्ध करायचा प्रयत्न केला. तर या कवितेचं शीर्षकच काव्य असं आहे. काव्य म्हणजे मानवी भावनांचा झोका आणि भावनेची स्पंदनं. काव्य म्हणजे लघुगुरु अक्षरांचा साचेबद्ध आविष्कार. काव्य म्हणजे कवीने कल्पिलेल्या अलौकिक दुनियेत रसिकांचा प्रवेश.
काव्यात आढळतो सुमारे 10 शतकांपूर्वी मांडला गेलेला ध्वनी सिद्धांत. काव्य म्हणजे आपलंच रसरशीत रससिद्धांत. पारंपरिक रंजनवादी शैलीला नकार देऊन इथेच उगवली विद्रोही कविता. इथल्याच कवींनी माय मराठीच्या रसायनाला दिला कधी उर्दू गझलेचा साचा, तर कधी जपानी हायकूचा साज. अरबी भाषेतील रुबाईनंही केली मराठीशी सोयरीक. वा. अरबी भाषेतील रुबाईनंही केली मराठीशी सोयरीक. इथले ओव्या अभंग आमच्या फक्त कानांवरच नाहीत तर हृदयावर कोरले गेलेत. अशा या जादुई साहित्य प्रकाराचा, काव्याचा आज आपण साजरा करतोय उत्सव. हो ना? बरोबर बरोबर. छान छान. अशी एक स्वतःशी संवाद असणारी आदिती तुझी एक कविता आहे बघ. हो हो, ती खूप छान आहे. माझ्यासाठी कविता म्हणजे स्वतःशी संवाद. मग तो कधी दुखावणारा असतो, कधी सुखावणारा असतो. त्यामुळे स्वतःचं मन आणि कविता अशी वेगळी काढताच येत नाही. अशा प्रकारची एक कविता आहे. कधी निवळ नितळ तर कधी डहुळलेले, कधी निवळ नितळ तर कधी डहुळलेले, तुझे माझे अस्तित्वच असे एकमेकात गुंतलेले. असे एकमेकात गुंतलेले श्वास तुझे नि माझे, सावरिकद हल्लकते माझे जगण्याचे ओझे. वा. माझे जगण्याचे ओझे बाटतारे तुझ्या सवे, आश्वस्त सख्य तुझे माझ्या काळजा सुखावे. माझ्या काळजा सुखावे सावलीची तुझी हमी, माझ्या काळजा सुखावे सावलीची तुझी हमी. एकमेकांशी संवादत केली जिण्याची बेगमी, केली जिण्याची बेगमी. वा, क्या बात सुंदर. आहे. जसा हा स्वतःशी संवाद असतो तसाच आठवणींचा सुद्धा आपल्या स्वतःशी संवादच असतो असं म्हणतो आपण. बरोबर. बरोबर. या आठवणी ज्या असतात ना त्या माणसाला त्याच्या अस्तित्वाचं सतत भान करवून देतात. कधी त्या दुखावतात, कधी सुखावतात, कधी हुरहुर लावतात, तर कधी अनामिक ओढही लावतात. या आठवणींचे कवडसे असतात ते मनाला कधी सैरभैर करतात तर कधी घुसमटवून टाकतात. असाच पाऊसही असतो बघा आपला. अगदी. ते पाऊस सुद्धा कधी वाऱ्यासोबत येतो आणि आपल्याला सैरभैर करून टाकतो, तर कधी सृजनाचं गीत गाऊन जातो आपल्या आजूबाजूला. बरोबर. तर असंच एक आठवणींचा पाऊस ओला नावाची माझी कविता आहे, ती मी ऐकवते. आठवणींचा पाऊस ओला अवचित पडून गेला, आठवणींचा पाऊस ओला अवचित पडून गेला, जाता जाता हळूच चंचल पापणी भिजवून गेला. वा. सुरकुत्या मनावर अतूट श्वास घुसमटून गेला, येताना घेऊन आला वारा सैरभैर करून गेला. कधी रिमझिम कधी तांडवही करून गेला, जाता जाता ओझे मनावर अलगत झोकून गेला. भिजत राहिले आठवणीत तो कोरडा होऊन गेला. वा. भिजत राहिले आठवणीत तो कोरडा होऊन गेला, एकांताचे दान अनामिक पदरी टाकून गेला. वा. मी ओले ती अन खिडकीत तो डोकावून गेला, मी ओले ती अन खिडकीत तो डोकावून गेला, आत येण्याचे संकेत पाय दळी तुडवून गेला. अबोल अशांत आयुष्याचे वस्त्र निथळून गेला, वर्तमान उलटला फक्त आठवण बनून राहिला. भिजता थिजता आठवणीत तो परतीचा होऊन गेला, चिंब आठवणींचे गारुड सहजच घालून गेला. आठवणींचा पाऊस ओला अवचित पडून गेला, चिंब आठवणींचे गारुड सहजच घालून गेला, सहजच घालून गेला. क्या बात है, क्या बात है. मस्त. ह्या आठवणी म्हणजे ना, तू आठवणींची कविता वाचलीस आणि वारुळातून जशा मुंग्या बाहेर पडाव्यात ना, तशा एक एक आठवणी मला आता. आणि आठवणींची गंमत म्हणजे त्या कधी विचारून आत येतच नाहीत अगदी आणि बरोबर. घालवू म्हणून घालवू शकत नाही. हो. बरोबर, आणि बरोबर. ह्या सगळ्या आठवण म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवतं ते बालपण. खरंय. ह्या बालपणात आपण काय काय आनंद म्हणजे घेतलेला साजरा असतो. केलेला आहे, आनंद घेतलेला आहे, तो सगळा आनंद मी माझ्या एका कवितेत शब्दबद्ध केलाय आणि या कवितेतल्या आठवणींना वय आहे बरं का. अरे वा, ऐकव की बघूया. म्हणूनच कवितेचं शीर्षक आहे आठवणींचं वय. बर. अरे वा. डायरीची पानं सापडली कपाट आवरताना. जुनी डायरी आहे, कपाट आवरताना सापडली. डायरीची पानं सापडली कपाट आवरताना,
एकच कल्लोळ मनात शब्दन शब्द वाचताना. वा. जुनी डायरी आहे. आता हम्म. त्यातला शब्दन शब्द वाचताना मनात कल्लोळ खूप होणारच आठवणी आहे. जाग्या व्हायला लागल्या. डायरीची पानं सापडली कपाट आवरताना, एकच कल्लोळ मनात शब्दन शब्द वाचताना. मग काय झालं? धावत धावत मन गेलं बालपणात. धावत धावत मन गेलं बालपणात, घुटमळत राहिलं अंगणातल्या मोगऱ्यात. वा, वा, वा. मोगरा म्हणजे आपल्या प्रत्येकीचा हळवा कोपरा असतो. तर माझं मन तिथं हळव्या कोपऱ्यात राहिलं घुटमळत. कागदी नावा सोडल्या जिथं, मैत्रिणी दिसल्या तिथं. वा. कागदी नावा सोडल्या जिथं, मैत्रिणी दिसल्या तिथं. किती कविता आणि गोष्टीही गवसल्या तिथंच. सुंदर. फुलपाखरा माग धावताना फुटलेलं ढोपरही होतं तिथंच. अरे वा. बरं का? फुलपाखरा माग धावताना फुटलेलं ढोपरही होतं तिथंच. आणि भातुकलीच्या लग्नातलं वराडही विसावलेलं तिथंच. किती छान. आईची कूस, आजीचा पदर. आईची कूस, आजीचा पदर, भावाची खोडी आणि बहिणीची रोखलेली नजर. बहीण मोठी आहे आणि तिचा धाक असतो आपल्याला. बरोबर. भाऊ खोडे काढत असतो. आईची कूस, आजीचा पदर, भावाची खोडी, बहिणीची रोखलेली नजर. कॅलेंडर भर भर उलटलेलं, आठवणींचं वय मात्र तिथंच खोळंबलेलं. वा. आठवणींचं वय वा, मात्र वा, वा. तिथंच थांबून खोळंबलेलं. राहिलेलं. किती सुंदर. अशा या मस्त. आठवणी असतात. आणि या आठवणी नेहमी आपल्याला हुरहुर लावतात. आणि हुरहुरणारी हुरहुरती अशी वेळ कातर म्हणजे वेळ. कातर कातर वेळ. वेळ. मला वाटतं शुभांगीची कातर वेळ खूप छान कविता आहे, तर ती तू सादर करावीस. अगदीच मी म्हणणारच होते की ती हुरहुर म्हटलं की कातर वेळ आठवते. आठवतेस. ऐकूया. कातर वेळेला सोबत घेऊन चोर पावलांनी रात्र येते. कातर वेळेला सोबत घेऊन चोर पावलांनी रात्र येते अन विसावते अलगद धरणीच्या कुशीत. वा. तशीच तुझी आठवण, तशीच तुझी आठवण पाऊल न वाजवता येते अन तुझे बिंब साचून राहते या नयनांच्या कोंदणी. अशा वेळी मी नदीकाठी तुझ्या आठवांसोबत निश्चल शांत निवांत पहुडलेला मी. अंबरातली नक्षत्रे न्याहाळताना अंबर होऊन त्यातच तुझा माझा गाव वसवणारा मी. गार वाऱ्याच्या झुळुकेने जणू तुझ्याच स्पर्शभासाने शहारणारा मी. वा. रातकिड्यांची किर्र किर्र मध्येच मंदिरातला घंटानाद. अशा अनेक नादांच्या पलीकडे माझ्यातील अंतर्नादात तुझे अस्तित्व शोधणारा मी. खरंच सखे, ही गूढ गर्भता अनुभवायला पाहिजेस तू जवळी, पाहिजेस तू जवळी. पाहिजेस तू जवळी. आता तुम्हाला वाटलं असेल की याच्यात एका पुरुषाने लिहिलेली ही कविता आहे, पण हे मी माझ्या नवऱ्यासाठी आमचा प्रेमविवाह असल्यामुळं त्याच्या लग्नाच्या आधी लिहिलेली ही कविता त्याच्या अनुभवातून मांडली आहे. बरं, त्याच्या- बरं. परकाया प्रवेश परकाया कवीला प्रवेश. मिळालेली देणगी आहे, तर त्या देणगीचा तू पुरेपूर वापर केलेला आहेस. अगदी छान, खूपच सध्या छान. उन्हाळा चालू आहे आणि सविताने दिलेलं सरबत पिऊन अगदी थंड वाटलं. थंड. नाही तर सध्या घरातून बाहेर पाऊल टाकावं वाटत नाही नाही. नाही, खरंच ना. पण उन्हाळा चालू झाला की नजरेसमोर येतो गुलमोहर आणि अगदी. प्रत्येक जण वाट पाहू लागतो की तो कधी फुलतोय. बरोबर. आणि सभोवतालच्या ह्या रखरखाटामध्ये अगदी नजरेला थंडावा देत असतो. तर एक गुलमोहर नावाची माझी कविता आहे, मात्र थोडीशी वेगळी आहे. बघा बरं कशी वाटते. रस्त्याने एक गुलमोहर दिसला, काहीसा एकटा चिंतेत वाटला. बर. उदासीची लहर त्याच्या शरीरभर, एक फूल नव्हतं त्याच्या अंगावर. मग त्याचाच विचार चालू माझ्या मनात प्रवासभर. मळबलेला का वाटतोय त्याचा अवघा पर्णबहर. बाकीच्या सगळ्या झाडांना फुलं आलेली आहेत आणि ह्याला मात्र एक कळी सुद्धा नव्हती. विश्वच अवघं त्रासलेलं, सारं स्तब्ध जडावलेलं, वाऱ्याचं पाऊलही रेंगाळलेलं. प्रत्येक जण मुकाट घरात लपलेलं. पाहून हे वैराण चित्र का तुझं तरुमन दुखावलेलं. भवितव्याच्या विविध शंकांनी का तुझ्या चित्तास ग्रासलेलं. काय तुझी लढावू वृत्ती संपली म्हणून पुष्प हत्यारे खाली टाकलीस. तुमच्या फुलवंत ग्रुपमध्येही असतात का धावण्याच्या शर्यती.
सर्वांआधी आपणच फुलावं म्हणून चालतात का करामती? अरे वा. वा. कधी नव्हे ते पडलायस का मागयात? संपलं सारं असा विचार येतोय का मनात? अरे संकटांशी 2 हात करत आयुष्य घालवलंस, मग यावर्षी का बरं सारं अवसानच गमावलंस? थकून गेलायस का वयाबरोबर अनुभव गोळा करताना? अनुज मात्र मानत नाहीत आपले सल्ले, हे सत्य पचवताना. कुणी एकटं पाडलंय का तुला कंपुशाही करून? का नंतर बाजूला टाकले झाल्यावर वापर करून? अरे या रणरणत्या उन्हात तूच तर असतोस अनेकांचा आदर्श, दाखवतोस कसे हसत लीलयात झेलायचे जगण्याचे संघर्ष. शरीर आणि मनाचं वय वेगवेगळं असतं असं तूच ना सांगतोस, म्हणून तर वर्षानुवर्षे त्याच उमेदीने फुलत राहतोस. मग आताही तेच कर, आताही तेच कर, नसा नसात जोम भर. उदासीचे आवरण फेकून दे, लाव्हा पचवून शांत ढेकर दे. बेमुरवत नजर रोख तुझ्या विरुद्धच्या कागायांवर, पाय रोवून उभा ठाक काळाच्या छाताडावर. सार बळ एकवट आणि परतव अस्तित्वावरचे वार, जाऊ दे तुझी गगनभेदी कामगिरी दिक्कालाच्या पार. वृक्षराज अजून हरला नाही, विजिगिषा अजून संपली नाही. हिरवं रक्त उसळू दे पानापानातून, ठणकावून सांग चराचराला. होऊ देत विलंब कितीही, तू विसरू नकोस मुळी बहरायला. तुझा हा अनोखा संघर्ष आम्ही स्थिमित होऊन पाहत राहू. तुझा हा अनोखा संघर्ष आम्ही स्थिमित होऊन पाहत राहू. पाहता शिकता आम्हीही जगण्याशी गुलमोहरी हात करत राहू. जगण्याशी गुलमोहरी हात करत राहू. वा. गुलमोहराशी साधलेला संवाद आहे. खरं तर अंतर्मुख करायला लावणारी ही कविता आहे तुझी. गुलमोहराशी संवाद साधता साधता आणि ह्याच्यामध्ये वाचार्थ आणि व्यंगार्थ दोन्ही आहे. म्हणजे हे माणसांच्या पण जगण्याला वर भाष्य करणारी ही कविता मला वाटली. आणि खरंच ही प्रत्येकाला अंतर्मुख करणारी कविता आहे. तर हे तू तो शब्द जो वापरलास ना, लाल फुलं खाली गळून पडतात, त्याला एक तू पुष्पहत्यारे किती प्रभावी शब्द आलेत ह्या कवितेमध्ये. काही गुलमोहराचा जो स्वभाव आहे की कितीही जेवढा उन्हाळा तीव्र तेवढा तो जास्त फुलतो आहे ना. आणि ती फुलं जेव्हा झाडावरून खाली पडतात तेव्हा मातीशी मिसळून जातात. आणि हा मातीशी मिसळून जाण्याचा जो गुलमोहराचा स्वभाव आहे, तर अशाच आशयाची रानमातीचं वैशिष्ट्य सांगणारी शुभाची कविता आहे. ती ऐकूयात का? आताच आदितीनं जी सादर केली ती पानगळ किंवा गुलमोहराचं म्हणजे एक निसर्गाचं एक रूपच आहे ते. तसंच निसर्गाचं आणखी एक रूप असतं ते सृजनशील भावाचं, जो आपल्या मातीमध्ये असतो सृजन भाव. तर आपल्याकडे जितकं ऋण निसर्गाचं तितकंच माय मातीचंही आपण मानतो. नक्कीच. पावसाच्या शिडकाव्यानं जसं तिच्या उदरातून अंकुरणाऱ्या प्रत्येक घासावर माणसाचा श्वास सुरू असतो, म्हणून तर कितीही जन्म घेतले तरी माणसाला या सृजनशील मातीच्या ऋणातून मुक्तता काही मिळत नाही. अगदी असंच वर्णन सांगणारी समुदित मदना या वृत्तातली माझी एक कविता आहे, रानमाती. पानामधून रानामधून सांडत येते धुके, पानामधून रानामधून सांडत येते धुके, वाऱ्यावरती धूप केवडी दरवळतो साजुके. सृजनगंधी तेज असे हे पसरत रानातुनी, सृजनगंधी तेज असे हे पसरत रानातुनी, नवसंजीवनी देई पाऊस थेंब थेंब होऊनी. नेसून वल्कल अशी तपस्वी किती जन्म ही माती, हात लक्ष माथ्यावर ठेवून आशिष देऊन जाती. मौन बोलके होते तेव्हा ऐकू येतो पहा, रानामधून घोष मंत्र मग दिशा घुमवतो दहा. रक्तवर्ण हे गंध उधळले धूळ उडाली नभी, रान चमकले जागो जागी माय होऊन उभी. मस्त. किती समर्पण कुणास अर्पण देऊ केले असे, असं समर्पण कुणीच करत नाही. म्हणून असं लिहिलंय की किती समर्पण कुणास अर्पण देऊ केले असे, वार्ता त्याची झाकत जाती सूर्याचे कवडसे. कारण हे समर्पण जे असतं ते माती कधीच कुठं बोलून दाखवत नाही, कुठं सांगत नाही ती. त्यामुळं सूर्याचे कवडसे ते त्याची वार्ता झाकतच जातात.
बरोबर. रानामध्ये माती असते माय माऊली अशी, रानामध्ये माती असते माय माऊली अशी, मांडीवरती घेई मजला माझी आई जशी. किती जन्म मी घ्यावे आणि उतराई व्हावे कसे, किती जन्म मी घ्यावे आणि उतराई व्हावे कसे, लक्ष जन्म ही पडतील कमी, हे ऋणच आहे असे, हे ऋणच आहे असे. मातीचं हे ऋण असं आहे. म्हणूनच आपला देश कृषीप्रधान देश आहे. मग आपण कधी शेतीला व्यवसाय म्हणत नाही बघा, आपण कृषी संस्कृती म्हणतो, ॲग्रिकल्चर. तर तुझी जी ही कविता मातीविषयीचं ऋण व्यक्त करणारी, तू कुठल्या मात्रात आहे म्हणाली वृत्तात? समुदित मदना या वृत्तामध्ये, मात्रा वृत्तामध्ये. एखाद्या कवितेमधल्या आपल्या भावना एखाद्या वृत्तात बांधणं हे खरं कौशल्य आहे, कसब आहे. त्याच्यासाठी जरा भाषेचा अभ्यास, व्याकरणाचा, मात्रांचा अभ्यास असावा लागतो त्याच्यासाठी. तर मी एक असा प्रयत्न केला आता बघ, षडाक्षरी कविता, म्हणजे एका ओळीत 6 अक्षर. मग ती 6 अक्षर 2 2 2 किंवा 3 3 अशी असू शकतात. तर असा एक मी प्रयत्न केलाय, बघा तुम्हाला कसा वाटतं. ऐका. षडाक्षरी म्हणजे एका ओळीत 6 शब्द नाही, 6 अक्षर. हा, षडाक्षरी. ऐका. तुझी आठवण, तुझी आणि आठवण 6 झाले. तुझी आठवण किती विलक्षण, मजला सोडून कधी जात नाही. बरोबर. तुझे ते बोलणे, शब्दांशी खेळणे, मला मोहवणे, गडे मुग्ध किती. एखाद्या कवीला उद्देशून किंवा एखाद्या कवयित्रीला उद्देशून ते मोहणं, शब्दांशी खेळणं. आता कवी शब्दांशी खेळतच असतो, तर ते कवीला उद्देशूनच आहेत हे शब्द. तुझे ते बोलणे, शब्दांशी खेळणे, मला मोहवणे, गडे मुग्ध किती. कशास हवे ते रडणे धुपणे. रोजच्या कटकटी तर आहेतच, ते विसरूनच जायच्यात ना आपल्याला. म्हणूनच मी म्हटलंय, कशास हवे ते रडणे धुपणे, आठवांच्या संगे मन झोके घेई. वा, पुन्हा आठवांचा विषय, पुन्हा आठवणी. आठवणी काही आपला पिच्छा सोडत नाही. कशास हवे ते रडणे धुपणे, आठवांच्या संगे मन झोके गई. जरी आता नसे घेणे गाठी भेटी, मनावरी राज्य ते तुझेच सदा. वा, असं षडाक्षरी मी एक प्रयत्न केला. खूप सुंदर प्रयत्न झालाय हा. खूप छान वाटत. आता जरा कंटाळा आला ऍक्च्युली, थोडासा चहा घेऊन ये, म्हणजे थोडं फ्रेश हो आपण. अरे सरबत आत्ताच पिलंय आपण, चहा झोप यायला लागली आता. आज कवितांवर प्रेम करणाऱ्या तुम्ही, आज तुझी चहा प्रेमी मैत्रीण आदिती आली आहे तुझ्याकडे, त्यामुळे चहा झालाच पाहिजे तिच्यासाठी. तुम्ही गप्पा सुरू ठेवा, मी चहा घेऊन आलेच. आलं घालू का? चालेल. मस्तपैकी आलं घालून चहा घेऊन येते. स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. झुळूक वाऱ्याची आली रे लिहून कोवळी सोनपुळे. साजण स्पर्शाची जाणीव होऊन भाळले मन खुळे. या वेडाचे नाच रे भाव
शकुनाच्या मेंदीने खुलले रे क्षण माझे खुलले रे क्षण माझे फुलले रे. ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. ओढही बेबंद श्वासात ध्यासात स्वप्नात येणे तुझे भांबावल्या माझ्या उरात स्पर्शात रेशीम काटे तुझे. मन मोराचे जादू भरे पिसारे मेंदीने शकुनाच्या मेंदीने हसले रे क्षण माझे हसले सजले रे क्षण माझे सजले. कशी सांगू मी माझ्या मनीची कथा रे मेंदीने शकुनाच्या मेंदीने भुलले रे क्षण माझे भुलले रे क्षण माझे फुलले मेंदीने शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले हसले रे क्षण माझे हसले फुलले रे क्षण माझे फुलले. आजकाल वर्तमानपत्र उघडलं की चांगल्या बातम्यांपेक्षा दुखावणाऱ्याच बातम्या जास्त असतात. अगदी. आणि आपली मुलं शाळकरी वयात आहेत तर नको नको त्या भीत्यांनी थैमान माजतं मनामध्ये. तर त्याच्यावरची एक कविता आहे, आईपण, अगतिक आईपण. सायंकाळी ठराविक वेळी कानोसा लागताच धावत जाऊन दार उघडताना तिच्या मनात असतं नुकतंच शाळकरी झालेलं त्याचं बाळरूप. मनातल्या त्याच उंचीवर अभावितपणे नजर स्थिरावते तर शोध घेणाऱ्या डोळ्यांना भिडतच नाहीत डोळे. भांभावलेली नजर मग सरकत जाते वर वर तिच्या उंचीला समांतर. तेव्हा भेटतात चार डोळे. ओसंडू लागते माया, किती मोठा झाला हा. मनात हे उमटतं न उमटतं तोच आतून कुठून तरी भीतीची एक लहर सरसरत वर येते, गोठवून टाकते काळीज.
त्याच्या पाठीमागे भोवताला तिला दिसू लागतात कितीतरी प्रश्न, समस्या, भीत्या, काळज्या, त्याच्या वाढीनेच वाढत जाणाऱ्या, कणाकणाने जवळ येणाऱ्या, भेसूर रूप घेणाऱ्या, कोणत्याही क्षणी घरात पाऊल टाकण्यास तत्पर असणाऱ्या. कोंडलेला श्वास मोकळा व्हायच्या आतच तिच्या भोवती घट्ट विळखा बाळमिठीचा, कोसळता धबधबा, निरागस विश्वातल्या छोट्या मोठ्या गोष्टींचा, लोभस जगण्याचा. आणि माहितीये का ग, गोबऱ्या हातांनी तिची मान आपल्याकडे वळवत बडबडणाऱ्या त्या बालब्रह्माकडे पाहताच तिला मायेचा उमाळा येतो. कवेतल्या त्याला अवेगाने कुरवाळत चटकन घरात येत लगबगीनं दार लावून घेते. भाबडी निष्फळ धडपड झेपावणाऱ्या सावल्यांपासून आपलं पाडस लपवण्याची. सावध ऐका पुढल्या हाका, कुठूनसे कानावर पडणारे शब्द आकांताने दूर सारते आणि अरे बापरे काय सांगतोस विस्फारल्या डोळ्यांनी विचारत त्या रसवंतीत झोकून देते आपलं अगतिक आईपण. तरीही एक सुस्कारा केव्हा निसटतो दबल्या ओठातून तिचं तिलाही कळत नाही, तिचं तिलाही कळत नाही. वा, क्या बात आहे. सुंदर. प्रत्येक आईची म्हणजे प्रत्येक वयोगटातल्या आईची, जी आई झालेली आहे आणि म्हणजे तिचं मूल मोठं झालंय, तिला तिच्या बाळरूप किंवा तिचं ते आईच्या मनाची जी अवस्था घालमेल असते ती आठवणार आहे. जी आई काय वाढून ठेवलंय आपल्या समोर याचा अंदाज येतो. आणि प्रत्येक वयोगटातली आई या कवितेशी रिलेट करते. म्हणजे अगदी छान कविता. आणि आपल्या भारतीय संस्कृतीच्या व्ह्यूनी जर बघायचं म्हटलं तर आई पण येतं त्याच्या आधी लग्न होतं त्या मुलीचं. म्हणजे सद्यस्थितीतल्या सगळ्या भीती या कवितेतून व्यक्त आल्यात. आणि मग सध्या लग्नाचा मोसम चालूच झालाय. पण बरं का, लग्न म्हटलं ना की मला पहिल्यापासूनच जी लग्नाळू मुलगी असते किंवा जिचं लग्नाच्या सुरू असतं लग्नाचा विचार त्या फॅमिलीमध्ये, तर त्या मुलीच्या आयुष्याचा बाजारच भरवलाय असं मला कुठंतरी सतत वाटत राहतं. कविता पण आहे अशा नावाची. हो, तर लग्न बाजार या नावाची माझी एक कविता आहे. तर त्यामध्ये मुलीची स्थिती त्यावेळी काय असते असं एक विचार मांडायचा प्रयत्न केलाय कवितेमधून. ती कशी प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण खरंच झालंय. खरंच पण सद्यस्थितीवर भाष्य करणारी वास्तववादी कविता असं म्हणायला. पण खरं सांगू का सविता, सगळ्या गोष्टींचं जरी बाजारीकरण झालं असलं तू म्हणतीयस, पण इतक्या सगळ्या पद्धतीनं सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या पद्धतीचा बदल आजूबाजूला आपल्या घडतोय. पण मुलीचं लग्नाच्या बाजारातलं जे अस्तित्व आहे ते अजूनही नाही दिसत. अजूनही ते अस्तित्व म्हणजे एखाद्या वस्तूप्रमाणेच आहे. आणि तीच बाईपणाची शोकांतिका आहे असं मला वाटतं. आणि मी ते शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न केलाय. कवितेचं शीर्षक आहे लग्न बाजार. मुलींना बघण्याचा कार्यक्रम नसतोच कधी, मुलींना बघण्याचा कार्यक्रम नसतोच कधी, असतो तो फक्त एक बाजार. दिखावा भौतिकतेचा दोन्हीकडून वेगवेगळ्या प्रकारचा. एक छाती फुगवून असल्या नसल्याची दुकानं मांडणारा, दुसरा खालमानेनं देण्याचा आराखडा बांधणारा. म्हणजे जो मुलग्याचा वडील असतो तो छाती फुगवून असं आहे नाही ते सगळं दिखावा करण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं आपल्याला द्यावं लागेल ह्या चिंतेत मुलीचा बाप असतो. खरेदीनी विक्री इथली जगा वेगळीच फार. वस्तूंच्या कॅटेगरीत बसलेली ती मात्र अबोल अशांत. कधी कधी भांडून आपलं मत मांडणारी यावेळी फक्त मुक्यानेच भांडत राहते. बाहेरच्या आणि आतल्याही मतप्रवाहात वाहत राहते. कागदाच्या नावेसारखी हेलकावत जाते. हा बाजार तिच्या भावनांचा, शारीरिक उंचवट्यांचा आणि शैक्षणिक भारांचा, स्वप्नांचा आणि भूत भविष्याचाही. वर्तमानाच्या चकाकी बेगडीत असतात अनेक भेटवस्तूंचे आमिष, कपडे, दागिने नि काय काय. त्यातच तिलाही गुंडाळून दिली जाते एकाकडून दुसरीकडे. शेरडागत या दावणीसनं त्या दावणीला ह्योच बाईचा जलम असतोय असं आजी पापणी भिजवत सांगायची. आता समानता आलीये म्हणे, आता समानता आलीये म्हणे.
संरक्षण आरक्षण नी काय काय बाता, न संपणाऱ्या बढाया तशाच मोठ्या आता. ती मात्र अजूनही नाही माणूस झालेली, ती मात्र अजूनही नाही माणूस झालेली. आजही ती वस्तूच एक्स्ट्रा अपडेट चकमकीत गुंडाळून गिफ्ट होऊन राहिलेली. खरं. काही अपवाद वगळता तिची झुकलेली पापणी आक्रंदते नव्या नवलाईच्या प्रदेशात लिलावात मोडीत निघणारा स्वाभिमान बाजार बंद आंदोलन करू पाहत असेल का? बाजार बंद आंदोलन करू पाहत असेल का? अगदी अगदी निशब्द करणारी कविता आहे. कितीही स्त्री पुरुष समानता म्हटलं तरीही स्त्री अजून शोभेची भावलीच आहे. अगदी असंच तिला अजूनही समाजानं तसंच दुखरं मानलंय. वास्तव आहे ते. आहेच, बरोबर. आणि एक या- खूप वेगळ्या विषयावरची आपल्या शुभांगीची कविता आहे. म्हणजे कविता खूप वेगवेगळे विचार मनामध्ये व्यक्त करते आणि त्यावेळेला कधी कधी ना की मी कोण को अहम हा प्रश्न तर कायमच सतावत अच्छा, राहतो. म्हणजे अध्यात्माकडे चालला का? अध्यात्माकडे ओके. चाललेली एक हा. शुभांगीची कविता आहे, हा. पण खूप आवडते मला ती. बरं. तर ती कविता सादर करशील का शुभांगी? हो नक्कीच. माझी खूप आवडीची आहे. ऐकूया. झेपावू पाहतोय आत्मा त्या चिरंतन शांतीकडे. झेपावू पाहतोय आत्मा त्या चिरंतन शांतीकडे, दिसू लागलाय मार्ग त्याला आता मुक्तीचा. फेकून द्यावीशी वाटतायत त्याला या देहाची लक्तर, फेकून द्यावीशी वाटतायत त्याला या देहाची लक्तर, आणि विरून जावं या ब्रह्मांडाच्या कणाकणात. काय उरलंय आता आणि शोधायचंय काय? काय उरलंय आता आणि शोधायचंय काय? हरवलेलं नेमकं काय आणि गवसलंय काय? गुरफटायचं नव्हतं कधी त्याला या मानवी प्रवृत्तीत, गुंतायचं नव्हतं त्याला या भावनांच्या जंजाळात. मोहमायेच्या पोटात अडकला तो तेव्हाच जेव्हा धारण केला हा मानवी देह. बरोबर. मी कोण मी? आलो कोठून, जायचं कोठे? सारे सतावणारे प्रश्न. सदेह विचारांद्वारे स्वला शोधायचा स्वचा प्रयत्न. स्व जाणतो स्वला, स्व मानतो स्वला, स्व जाणतो स्वला, स्व मानतो स्वला, स्व ऐकतो स्वच, स्व पूजितो स्वला. स्व मुक्त स्वमध्ये, स्व मुक्त स्वमध्ये, स्व बिंदू या अनंत ब्रह्मांडाच्या चैतन्याचा. अनुभवतोय स्व चैतन्य स्वच. स्व म्हणजेच आत्मा, स्व म्हणजेच परमात्मा, स्वचा प्रवास मोक्षाच्या दिशेने. स्व अनुभवतोय अखंड शांती, चिरंतन शांती, निश्चल शांती. स्व होईल स्वत मुक्त, मिळेल त्याला सदेह मुक्ती, मिळेल त्याला सदेह मुक्ती. मस्त. वा, खूप सुंदर. आता निशब्द करून टाकलं हिने, त्याच्या पुढे काही बोलायलाच नको. बोलायलाच नाही. खरंच हिच्या कवितेत जी चिरंतन शांती आली आहे ती मला वाटते ते चिरंतन शांती, ते चिरंतन समाधान आपल्याला नक्कीच या आपल्या कवितांमधून, आपल्या अभिव्यक्तीमधून मिळत राहतंच. आणि म्हणूनच आज अशा पद्धतीनं कविता दिन साजरा करायचं माझ्या मनात आलं आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिलीत. खूप छान गेला आपला हा वेळ. मला तर असं वाटतं ज्या पद्धतीने ह्या कवितेनं आपल्याला समृद्ध केलंय, एक अनोखा आनंद भरलाय आपल्या जीवनात, तसा सगळ्यांना लाभो. अगदी ह्याच अगदी सरस्वती चरणी प्रार्थना आजच्या कविता दिना दिवशी. तर आपण आपल्या कविता वाचल्या, आपण एकमेकींना आनंद दिला, घेतला. तर या कवितेविषयी एक एक वाक्य आपण, आपल्याला कविता म्हणजे काय काय वाटतं? कविता म्हणजे माझ्यासाठी अर्थवाही शब्द, बर, भावनांची अनिवार्य घुसळण, अगदी जाणीवांचं अलवार प्रकटीकरण, हो, आणि स्वतःशी भवतालाशी संवाद, हळवी आंदोलन, या सगळ्यांचं एक बोलकं शब्दचित्र. अरे वा. वा. माझ्या मते सांगायचं झालं तर कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात तेवणारी ज्योत. कविता म्हणजे मनाच्या गाभाऱ्यात तेवणारी ज्योत. बरोबर. लेखणीतून कागदावर उमटणारे शब्द, आणि सांगू का, अंतरंगातून प्रसवणारी शब्दगंधित चेतना क्या बात म्हणजेच है. कविता. खरंय.
शुभा, तू काय सांगशील? मला तर वाटतं, मी नेहमीच तुमच्या समोर म्हणत असते की कविता म्हणजे मानवी मनाचा हुंकार असतो अगदी खरं आहे. आणि सृजनशील भाव असतो तो, जो शब्दबद्ध होत असतो प्रत्येकाकडून. बरोबर आहे. सृजन म्हणजे काय तर नवीन काहीतरी घडवणं. हम्म. म्हणूनच जे आपल्याला आनंद देतं, जे इतरांना आनंद देतं, तेच. म्हणूनच मी म्हणते कविता म्हणजे सृजन आहे. आणि ही सृजनाची जी मधुर धून आहे ती प्रत्येकाच्या अंतरंगात अलवारपणे वाजतच असते. अशी कविता अशी कविता वाजतच राहो, अगदी प्रत्येकाच्या अगदी अगदी अंतरंगात वाजत. अशी ही कविता तुम्हा आम्हाला आनंद देणारी. आणि आजचा या कवितांचा उत्सव आपण आंतरराष्ट्रीय कविता दिनाच्या निमित्तानं छान साजरा केला. तर आपण हिंदवी रेडिओ स्टेशनच्या सगळ्या श्रोत्यांना आंतरराष्ट्रीय कविता दिनाच्या 4 जणी समूहाच्या वतीनं शुभेच्छा देऊयात. मनापासून शुभेच्छा. अगदी खूप सर्वांना शुभेच्छा. श्रोते, आत्ताच आपण ऐकलात जागतिक कविता दिनानिमित्त विशेष कार्यक्रम काव्यरंग. सादरकर्त्या होत्या डॉक्टर आदिती काळमेघ, सौ शुभांगी दळवी, सौ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर. निर्मिती सहाय्यक सपना पवार. ही हिंदवी रेडिओ 89.6 ची निर्मिती होती.